वसा जनसेवेचा. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील इक्बाल नगर व मिर्झा नगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून त्रस्त नागरिक नगर परिषद कार्यालयावर धडकले आणि मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या प्रभागात नवीन नळाची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण न करताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाडून ते अर्धवट सोडून दिले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे हे ओळखणे कठीण झाले आहे. या प्रभागात हाजी उस्मान डोंगरे उर्दू शाळा, मौलाना आझाद शाळा, गुलशनी इब्राहिम शाळा यासारख्या अनेक शाळा आहेत. तसेच सहकार विद्या मंदिर, सेंट जोसेफ आणि कॅम्ब्रिज स्कूलच्या बसेस याच मार्गावरून जातात. या दुर्वस्थेमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या सफाई केल्यानंतर 8-8 दिवस कचरा उचलला जात नसल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचा असा आरोप आहे की ते नियमित घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरत असूनही त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाही. अल्पसंख्याक प्रभागाच्या विकासासाठी शासनाकडून येणारा विशेष निधी इतर प्रभागात वळवून या भागावर अन्याय केला जात आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध आहे. करांवर बहिष्कार आणि आंदोलनाचा इशारा. मुस्लिम परिसरात सुविधा मिळेपर्यंत नगर परिषदेला कोणताही कर भरणार नाही असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. तसेच रस्त्याची कामे, खड्डे बुजवणे आणि स्वच्छतेची कारवाई पुढील 8 दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा इक्बाल नगर व मिर्झा नगर परिसरातील नागरिकांकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर शेख बशीर शेख कालू, ॲडव्होकेट शकील शेख, लतीफ शाह भिकन शाह, अब्दुल गफार शेख, शेख अकबर शेख मियाँ, हाफिज शेख मुजिबुर रहमान, शेख रशीद शेख कालू, मोहम्मद शाकिर, FM काझी, YP सय्यद, जावेद खान गुफरान, शेख गुलाम दस्तगीर, वसीम शेख पत्रकार यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.